Standard 7, subject Mathematics. Lesson number 4, Angles and pair of angles. Discuss the following statements. If a statement is right, give an example. If a statement is right, जर खालील दिलेलं वाक्य जर बरोबर असेल तर त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. अँड इफ इट इज रॉंग, जर ते चुकीचं असेल स्टेट व्हाय, त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. स्टेटमेंट आहे टू ॲक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच दोन लघुकोनांच्या जोड्यांपासून एक कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार होऊ शकतो. हे वाक्य आहे, ती चूक आहे की बरोबर आहे ते पाहायचं आहे आपल्याला. द ॲन्सर इज राईट. त्याचं एक्झाम्पल देता येईल आपल्याला. 50 डिग्री प्लस 40 डिग्री हे दोन्ही ॲक्यूट अँगल आहे इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच दोन ॲक्यूट अँगलपासून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार करता येतो. टू ॲक्यूट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. दोन ॲक्यूट अँगलच्या पेअरपासून जोड्यांपासून सप्लिमेंटरी अँगल तयार होऊ शकतो. हे स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे हे आपल्याला पाहायचं आहे. द ॲन्सर इज रॉंग बिकॉज टू ॲक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजेच दोन ॲक्यूट अँगलच्या पेअरपासून कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार करू शकतो, सप्लिमेंटरी अँगल तयार करू शकत नाही. टू राईट अँगल कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजेच दोन राईट अँगलच्या पेअरपासून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार करता येतो. पाहूया ॲन्सर काय आहे तर. द ॲन्सर इज रॉंग बिकॉज टू राईट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच दोन राईट अँगलच्या पेअरपासून आपल्याला सप्लिमेंटरी अँगल तयार करता येतो, कॉम्प्लिमेंटरी अँगल नाही. फॉर एक्झाम्पल 90 डिग्री प्लस 90 डिग्री हे दोन्ही राईट अँगल आहे आणि त्या दोन्ही अँगलचं मेजर मिळून होतं 180 डिग्री. म्हणजेच 180 डिग्रीचा हा सप्लिमेंटरी अँगल असतो. स्टेटमेंट नंतर आहे टू राईट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच दोन राईट अँगलच्या पेअरपासून आपल्याला सप्लिमेंटरी अँगल तयार करता येतो. पाहूया. द ॲन्सर इज राईट. एक्झाम्पल आहे 90 डिग्री प्लस 90 डिग्री हे दोन्ही अँगल्स राईट अँगल आहेत आणि या दोन 90 प्लस 90 होतं 180 आणि 180 डिग्री अँगलचा अँगल असतो सप्लिमेंटरी अँगल आहे. वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्ट्यूज अँगल कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजेच दोनपैकी एक अँगल ॲक्यूट असेल आणि दुसरा अँगल ऑप्ट्यूज असेल. कॅन मेक अ पेअर ऑफ म्हणजेच त्या कोणाच्या जोड्यांपासून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार करता येतो. ॲन्सर पाहूया. ॲन्सर इज रॉंग बिकॉज वन ऑप्ट्यूज अँगल कॅन मेक अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. त्यापासून सप्लिमेंटरी अँगलच तयार होऊ शकतो. नंतर स्टेटमेंट आहे वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्ट्यूज अँगल कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच एका ॲक्यूट अँगलपासून आणि ऑप्ट्यूज अँगल मिळून या दोन्ही अँगलच्या जोड्यांपासून सप्लिमेंटरी अँगल तयार होतो. पाहूया ॲन्सर. द ॲन्सर इज राईट. एक्झाम्पल एक ॲक्यूट अँगल घेतला आपण 50 डिग्रीचा आणि दुसरा ऑप्ट्यूज अँगल घेतला आपण 130 डिग्रीचा. म्हणजेच दोघांचे मेजर होतं 180. म्हणजेच 180 डिग्री जर असेल तर तो सप्लिमेंटरी अँगल आहे. आता पाहायचं आहे आपल्याला अपोजिट रेज. व्हॉट इज मीन बाय अपोजिट रेज. नेम द रेज इन द फिगर अलॉंग साईड. म्हणजेच वर दिलेल्या रेजचे नाव आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. या ठिकाणी पाहता फर्स्ट आहे रे बी ए. या ठिकाणी पहा रे बी ए दिसतोय आणि रे बी सी दिसतोय. म्हणजेच या ठिकाणी या दोन्ही रेचे नाव आहे दिलेल्या आकृतीमध्ये रे बी ए अँड रे बी सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द ओरिजिन ऑफ द रेजमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे त्या दोन्ही रेचा ओरिजिन म्हणजे शिरोबिंदू किंवा त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. त्या पॉईंटचं नाव आहे पॉईंट
B is the origin of ray. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. नेम द अँगल इन फिगर. दिलेल्या आकृतींपासून किंवा रेजपासून एक अँगल तयार होतो, त्याचं नाव आपल्याला त्या द्यायचं आहे अँगल ABC. या दोन रेमध्ये पॉईंट बी हा ओरिजिन आहे आणि या दोन रेपासून दोन रे जातात, रे बी ए अँड रे बी सी, आणि याच्यापासून अँगल तयार होऊन राहिलेला आहे अँगल ABC. रे बी सी अँड रे बी ए. काही क्वेश्चन्स आहेत. नेम द अँगल इन फिगर. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती आहे, जर अँगल जर लाईनमध्ये जर जात असेल तर त्याला स्ट्रेट अँगल म्हणतो आपण. आता या स्ट्रेट अँगलचं नेम आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे अँगल ABC. लक्षात घ्या, हा अँगल तयार झाला अँगल ABC. नेक्स्ट क्वेश्चन. नेम द रेज हुज ओरिजिन इज पॉईंट बी. आहे रे बी ए अँड रे बी सी. नाऊ आय नो, मला हे समजलं. म्हणजेच टू रेज विच हॅव अ कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अपोजिट रेज. म्हणजेच दोन रेचा ओरिजिन हा जर कॉमन असेल, म्हणजे पॉईंट बी हा कॉमन ओरिजिन आहे अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन, आणि त्यापासून स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषा जर तयार होत असेल तर त्या दोन्ही रेजला आपण अपोजिट रेज असं म्हणतो. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. आता बा एक फिगर आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेली आहे. या फिगरवर काही क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन पाहूया आपण. राईट द नेम्स ऑफ द अँगल्स इन द फिगर अलॉंग साईड. म्हणजेच या फिगरमध्ये तयार होणारे अँगल्सचे नाव लिहायचे आहे. सरळ दिसून राहिले. पहिला अँगल आहे अँगल PQR, अँगल PQR अँड अँगल RQS. हे दोन अँगल्स आपल्याला या ठिकाणी देअर आर द टू अँगल्स सीन इन द फिगर. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2. व्हॉट टाईप्स ऑफ पेअर ऑफ अँगल इज इट. म्हणजेच ह्या दोन्ही अँगलची पेअर जी आहे हे कोणत्या अँगलच्या पेअर टाईपमध्ये येते हे आपल्याला पाहायचं आहे. व्हॉट टाईप ऑफ पेअर ऑफ अँगल म्हणजे हे जे पेअर आहे कोणत्या अँगलच्या प्रकारामध्ये येतं, तर ते आहे सप्लिमेंटरी अँगल. बिकॉज ऑफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री. म्हणजेच अँगल PQR अँड अँगल RQS हे दोन्ही मिळून 180 डिग्रीचे अँगल तयार होईल. म्हणजेच दोन्ही अँगलचं मेजर हे 180 डिग्री असेल. म्हणजेच काय आहे, ती सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. क्वेश्चन नंबर 3. विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट द कॉमन आर्म. म्हणजेच या दोन्ही अँगलमध्ये कॉमन नसणाऱ्या आर्म कोणत्या. लक्षात घ्या, या ठिकाणी पहा दोन अँगलमध्ये आपल्याला 3 आर्म्स दिसून राहिल्या. आर्म QP, आर्म QS अँड आर्म QR. लक्षात घ्या, या तीनही आर्मपैकी आर्म QR ही कॉमन आर्म आहे. म्हणजेच क्वेश्चन आहे आपल्याला कॉमन नसणारी आर्म तर कोणती असणार आहे. दोन राहिलेल्या आर्म QP अँड आर्म QS. लक्षात घ्या, आर्म QP अँड आर्म QS आर द नॉट कॉमन आर्म्स इन द अँगल्स. पाहता मेजर ऑफ अँगल PQR. म्हणजेच अँगल PQRचं मेजर आहे 130 डिग्री 30 अंश आहे. दुसरा अँगल आहे मेजर ऑफ अँगल RQS इज 50 डिग्री. ओके. आता द मेजर ऑफ अँगल PQR अँड अँगल मेजर ऑफ अँगल RQS या दोन्ही अँगलचं मेजर जर पाहिलं तर 180 डिग्री आहे. द अँगल्स PQR अँड RQS इन द फिगर अबोव आर द ॲडजसंट अँगल. म्हणजे हे दोन्ही ॲडजसंट अँगल्स आहेत. ॲडजसंट अँगल यासाठी की त्यांचे दोन्ही अँगलचे इंटिरियर हे सेपरेट्स आहेत आणि त्यांची एक आर्म कॉमन आहे. म्हणजेच त्याला आपण ॲडजसंट अँगल म्हणतो. अँड आर ऑल्सो द सप्लिमेंटरी अँगल. आणि त्याबरोबरच त्याला सप्लिमेंटरी अँगल असं आपण म्हणतो. कारण दोन्ही अँगलचं मेजर हे काय आहे मिळून काय आहे, किती आहे, 180 डिग्री आहे. म्हणून त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. म्हणजेच अँगल PQR अँड अँगल RQS आर द सप्लिमेंटरी अँगल ऑल्सो द अँगल. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री. म्हणजेच लिनियर पेअरमध्ये असणाऱ्या अँगलची सम ही 180 डिग्री असते. अँगल्स इन लिनियर पेअर
द सम ऑफ द मेजर्स ऑफ द angles in linear pair is 180 degree. Angles which have the common arm and whose other arms are the straight line are said to be angles in linear pair. म्हणजेच दोन्ही अँगलची आर्म कॉमन असेल आणि हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन, म्हणजेच दोन वेगळ्या आर्म्सपासून काय तयार होत असेल, स्ट्रेट लाईन तयार होत असेल, तर अशा अँगल्सला आपण लिनियर पेअरचे अँगल असे म्हणतो. अँड अँगल्स इन अ लिनियर पेअर आर ऑल्सो द सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. दोन्ही अँगलचे मेजर हे दोन्ही मिळून हे 180 डिग्री असायला पाहिजे. आता पाहूया यावर आधारित प्रॅक्टिस सेट नंबर 20. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिसून राहिलेली आहे. क्वेश्चन आहे लाईन ए सी, लक्षात घ्या, लाईन ए सी अँड लाईन बी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी. म्हणजेच पॉईंट ए सी अँड लाईन पी डी, लाईन बी डी आर द इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी मध्ये इंटरसेक्ट होऊन राहिली आहे. मेजर ऑफ अँगल ए पी डी. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए पी बी, अँगल ए पी बी. मेजर ऑफ अँगल बी पी सी. आता या ठिकाणी मेजर ऑफ अँगल बी बी सी याचा आपल्या या ठिकाणी काढायचा आहे. नंतर मेजर ऑफ अँगल सी पी डी, म्हणजेच सी पी डी या तीन अँगलचं, म्हणजेच या अँगलचं बी अँगल ए पी डी, ए पी बी, अँगल बी पी सीचं आणि अँगल सी पी डी या तीन अँगलचं मेजर आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. पाहूया ॲन्सर्स. पहिलं आहे मेजर ऑफ अँगल ए पी बी. मेजर ऑफ अँगल ए पी बी याचं मेजरमेंट आहे 133 डिग्री. त्याचं कारण असं आहे, मेजर ऑफ अँगल ए पी डी अँड ए पी बी आर द अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजेच अँगल ए पी डी, लक्षात घ्या, ए पी डी आणि अँगल ए पी बी हे दोन्ही जे अँगल आहे हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे. लक्षात घ्या, हे जे अँगल्स आहेत हे कोणते आहे, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजेच लिनियर पेअर जर असेल तर दोन लिनियर पेअरच्या अँगल्सचं मेजर असतं 180 डिग्री. म्हणजेच 180 डिग्री मिळून काय झालेलं आहे, हा अँगल जो आहे हा 180 डिग्रीचा आहे टोटल. त्यापैकी 180 डिग्रीमधून आपण 47 मायनस केलेले आहे, म्हणजे त्याचं मेजर आलं 133 डिग्री. ॲन्सर नंबर 2, मेजर ऑफ अँगल बी पी सीचं मेजर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बी पी सी हा दिसला, बी पी सी हा अँगलचं मेजर आपल्याला किती आहे, 47 डिग्री. बिकॉज ऑफ मेजर ऑफ अँगल ए पी डी, मेजर ऑफ अँगल ए पी डी आणि दुसरा अँगल बी पी सी हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. लक्षात घ्या, हे कोणते आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे ते काय असतात, इक्वल मेजरचे असतात. थर्ड आहे अँगल सी पी डी. मेजर ऑफ अँगल सी पी डी इज 133 डिग्री. म्हणजेच लक्षात घ्या, म्हणजेच अँगल ए पी बीचं मेजर आपल्याला मिळालं 133 डिग्री आहे. आणि मेजर ऑफ अँगल सी पी डी, लक्षात घ्या, मेजर ऑफ अँगल सी पी डी म्हणजेच अँगल ए पी डी आणि दुसरा अँगल आहे अँगल सी पी डी, हे दोन्ही मिळून हे जे टोटल आहे हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे. कोणते आहे, लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरचे अँगल जर असेल तर दोन्ही लिनियर पेअरमध्ये असणाऱ्या अँगलचे मेजर ही 180 डिग्री असते. म्हणजेच अँगल सी पी डीमधून मेजर 180 डिग्रीमधून अँगल ए पी डी काय केलं, सबट्रॅक्ट जर केलं तर अँगल सी पी डीचं मेजर आपल्याला मिळेल. म्हणजेच 180 मायनस 47 इज इक्वल टू 33 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी पी डी इज 133 डिग्री. प्रॅक्टिस सेट नंबर 20मध्येच क्वेश्चन नंबर 2 आहे आपल्याला. या ठिकाणी पहा, दोन लाईन्स, लाईन पी क्यू अँड लाईन एस आर किंवा आर एस हे पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होऊन राहिलेली आहे. मेजर ऑफ अँगल पी एम आर इज इक्वल टू एक्स डिग्री. लाईन पी क्यू अँड लाईन आर एस इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम मध्ये इंटरसेक्ट झाली. मेजर ऑफ अँगल पी एम आर आहे एक्स डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल पी एम एस आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच या अँगलचं मेजर आपल्याला काढायचं आहे. आणि दुसरं आहे मेजर ऑफ अँगल एस एम क्यू, म्हणजे मेजर ऑफ अँगल एस एम क्यू हे मेजर आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. आणि
मेजर ऑफ अँगल QMR, म्हणजेच या अँगलचं मेजर आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. अगोदर झालेल्या क्वेश्चनप्रमाणेच म्हणजे पहिल्या फर्स्ट क्वेश्चनप्रमाणेच याचा आन्सर आपल्याला मिळेल. लक्षात घ्या, मेजर ऑफ अँगल PMS इज 180 डिग्री मायनस, म्हणजेच लक्षात घ्या PMS जो आहे, अँगल PMR आणि अँगल PMS हे अँगल्स लिनियर पेअर आहे. लक्षात घ्या, आणि लिनियर पेअर असल्यामुळे ह्या दोन्ही अँगलचं मेजर आहे 180 डिग्री. आपण 180 डिग्रीमधून जर अँगल PMR जर मायनस केलं तर आपल्या या ठिकाणी PMS आपल्याला मेजर मिळेल. या ठिकाणी स्पेशल फिगर आपल्या या ठिकाणी दिलेली नाही, मात्र 180 मायनस जर आपल्याला एक्स दिलेली आहे, 180 मधून एक्स मायनस करायचा, मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अँगल मेजर ऑफ अँगल SMQचं मेजर आपल्याला आहे. मेजर ऑफ अँगल SMQ या अँगलचं मेजर आहे. मेजर अँगल PMR आणि दुसरं आहे अँगल SMQ, हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. हे अँगल जे आहे व्हर्टिकली अपोजिट असणाऱ्या अँगलचं मेजर हे इक्वल असते. म्हणजे जर अँगल PMR हे एक्स जर असेल तर अँगल SMQ हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळे हे इक्वल मेजरचे आहे, म्हणजे याचं मेजरसुद्धा एक्स डिग्रीच असणार आहे. आन्सर नंबर 3, मेजर ऑफ अँगल QMR इज इक्वल टू, पहा आता अँगल QMR ह्या अँगलचं मेजर आहे, म्हणजेच अँगल PMR आणि अँगल QMR लक्षात घ्या, हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल आहे. लक्षात आलं, जर लिनियर पेअर असल्यामुळे या दोन्ही अँगलचं मेजर हे 180 असते, आणि 180मधून जर एक्स जर आपण मायनस केला तर आपल्याला अँगल QMRचं मेजर या ठिकाणी आपल्याला मिळेल. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगलच्या पार्ट 3मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या पार्ट 3मध्ये आपण आता पाहणार आहोत इंटिरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन, म्हणजेच बहुभुजाकृतींचे अंतर्भाग. या टॉपिकमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आहे आपल्याला फिगर या ठिकाणी दिसत आहे. या फिगरमध्ये ट्रायंगल ABC आपल्याला दिसतो. इंटिरियर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजेच दिलेल्या ट्रायंगलमधील अँगल्सचे इंटिरियर पार्ट. दिलेल्या ट्रायंगल ABCमध्ये अँगल A, अँगल B अँड अँगल C हा या त्रिकोणाचा अंतर्भाग आहे. म्हणजेच या त्रिकोणामध्ये अँगल B, अँगल A, अँगल B अँड अँगल C, इट्स अ इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ABC. मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल BAC प्लस मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. कोणातील तीनही कोणांचे माप हे 180 डिग्री असते. म्हणजेच अँगल A आहे, अँगल A आहे, अँगल B आहे अँड अँगल C आहे. या तीनही अँगलची जर आपण सम केली तर आपल्याला या ठिकाणी सम हे मेजरची सम ही आपल्याला 180 मिळेल. पहा आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पॉलिगॉन्स, म्हणजेच सम ऑफ द इंटिरियर्स. आपल्याला या ठिकाणी चार्ट दिसत आहे. नंबर ऑफ साईड्स, म्हणजेच त्या पॉलिगॉनला साईड्स किती आहे, म्हणजे त्या साईड्सची संख्या म्हणजे बाजूंची संख्या. नेम ऑफ पॉलिगॉन, म्हणजेच तो बहुभुजाकृती, त्याचं नाव काय आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. नेम ऑफ पॉलिगॉन. नंतर आहे पॉलिगॉन, त्याचा शेप कसा आहे ते या कॉलममध्ये दिलेलं आहे. नंतर त्या पॉलिगॉनमध्ये तयार होणारे ट्रायंगल्स किती आहेत हे या ठिकाणी नंबर्स दिलेले आहे. नंतर सम ऑफ द इंटिरियर अँगल्स, हेच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट पाहायचा आहे. सम ऑफ द इंटिरियर ऑफ अँगल्स, म्हणजेच त्या पॉलिगॉनमध्ये तयार होणाऱ्या अँगल्सची सम म्हणजे बेरीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता नंबर ऑफ साईड्स. पहिला नेम ऑफ पॉलिगॉन आहे ट्रायंगल. ओके, पहिला नेम ऑफ पॉलिगॉन आहे ट्रायंगल. या ठिकाणी पहा द नंबर ऑफ साईड्स इन अ ट्रायंगल इज 3. त्या ठिकाणी म्हणजेच ट्रायंगलला 3 साईड्स असतात. ही साईड आहे, ही साईड आहे आणि ही साईड आहे. देअर आर ट्रायंगल. नंतर आहे नंबर ऑफ ट्रायंगल्स, म्हणजे त्या ठिकाणी किती ट्रायंगल आहे. एका ट्रायंगलमध्ये एकच ट्रायंगल असणार. म्हणजे सम ऑफ द इंटिरियर, त्याचा फॉर्म्युला तयार होईल 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 180. म्हणजेच त्या ट्रायंगल्समध्ये अँगलची सम जी आहे हे किती असते 180. म्हणजेच तयार होणारे जे अँगल्स आहेत 180ला तयार होणाऱ्या अँगल्सनी काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, त्या ट्रायंगलच्या अँगलची इंटिरियर अँगलची सम आपल्याला मिळेल. नंतरचा नेम ऑफ पॉलिगॉन आहे, नेम ऑफ पॉलिगॉन आहे क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन.
बरोबर आहे. नंबर ऑफ द साईड्स म्हणजेच त्या क्वाड्रिलॅटरलला साईड्स 4 साईड्स असतात. देअर आर द 4 साईड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. नंबर ऑफ द ट्रायंगल म्हणजेच आपण जर त्या क्वाड्रिलॅटरलच्या हायपोटेनस जर आपण जर जोडून घेतले, त्या क्वाड्रिलॅटरला जर आपण हायपोटेनस जर काढून घेतला म्हणजे कर्ण जर काढून घेतला, तर या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल्स आपल्याला दिसतात. हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. पहा या ठिकाणी दिसून आला ट्रायंगल नंबर 1 अँड ट्रायंगल नंबर 2. लक्ष द्या, क्वाड्रिलॅटरलला नंबर ऑफ साईड्स 4 असतात, त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. द ट्रायंगल्स आर फॉर्म इन द क्वाड्रिलॅटरल 2 म्हणजेच 2 क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी म्हणजेच एका क्वाड्रिलॅटरलमध्ये 2 ट्रायंगल तयार झाले. म्हणजेच 180 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 360. म्हणजेच क्वाड्रिलॅटरलच्या इंटिरियरची सम ही किती असते? 360 डिग्री असते. हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, म्हणजेच क्वाड्रिलॅटरलच्या 4ही अँगलची सम किंवा इंटिरियर अँगलची सम जर केली तर हे 360 असते. हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, क्लास 6पर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता पॉलिगॉन क्वाड्रिलॅटरलपेक्षा सुद्धा वेगळे वेगळे असतात. मग त्याला म्हणतो आपण बहुभुजाकृती किंवा बहुभुजा कोन त्याला म्हणतो आपण. पहा आता नेम ऑफ पॉलिगॉन आहे. हे क्लास 6मध्ये आपण वेगवेगळे पॉलिगॉन्स आपण पाहिलेले आहे. पहा आता या ठिकाणी आता पाहूया आपण पेंटागॉन. पेंटागॉन म्हणजे पंचकोन, म्हणजे त्याला त्यामध्ये 5 कोन असतात. लक्षात घ्या, देअर आर द 5 अँगल्स इन अ पेंटागॉन अँड नंबर ऑफ द साईड्स 5. पहा आता पेंटागॉनला 5 साईड्स असतात. देअर आर द 5 साईड्स इन अ पेंटागॉन म्हणजे 5 बाजू असणाऱ्या आकृतीला किंवा 5 साईड्स असणाऱ्या फिगरला आपण पेंटागॉन असं म्हणतो. 1 2 3 4 अँड 5. देअर आर द 5 साईड्स ऑफ अ पेंटागॉन. आता त्या ठिकाणी एका अँगलमधून आपण त्यामध्ये ट्रायंगल्स तयार केले. पहा आता काउंट करूया. देअर आर द 3 ट्रायंगल्स फॉर्म इन द पेंटागॉन. 1 2 अँड 3 साईड्स 3 ट्रायंगल्स इन द पेंटागॉन. या ठिकाणी पहा 180 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 560. म्हणजेच 180 डिग्रीला आपण तयार होणाऱ्या ट्रायंगलनी जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी त्या पेंटागॉनमध्ये इंटिरियर अँगलची सम आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पहा आता याचा एक फॉर्म्युला तयार होतो. पहा आता लक्षात येईल तुमच्या. नंबर ऑफ साईड्स आहे, नंबर ऑफ साईड्स आहे, नंबर ऑफ पॉलिगॉन, नेम ऑफ पॉलिगॉन आहे, त्या पॉलिगॉनला काय म्हणतो आपण, अँड पॉलिगॉन आहे, त्याला काय कोणतं नाव आहे. आता पहा, आता आपण जेवढ्या साईड्स घेतल्या त्या साईड्स आपण एकापेक्षा जास्तही घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो. 5 साईड असणाऱ्या आपण त्याला पेंटागॉन म्हणतो. 5 साईड असणाऱ्या सुद्धा पॉलिगॉन असू शकेल. 7 साईड असेल पॉलिगॉनला, 8 साईड्स असेल पॉलिगॉनला. असे वेगवेगळ्या म्हणजे जास्त साईड्स असणाऱ्या सुद्धा पॉलिगॉन असेल. फॉर एक्झाम्पल त्याला म्हणू आपण नंबर ऑफ साईड्स ऑफ द पॉलिगॉन इज इक्वल टू n. म्हणजे n साईड असणारा पॉलिगॉन असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल्स हे किती असतात, n-2. म्हणजेच जर या ठिकाणी एका पॉलिगॉनला 8 साईड जर असेल तर त्यामधून जर आपण 2 जर आपण मायनस केला, लक्षात घ्या, एका पेंटागॉनला 8 साईड असेल तर त्या साईड्सला आपण जर त्या साईड्समधून 2 जर मायनस केला तर त्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल्स आपल्याला मिळतात. लक्षात घ्या, या ठिकाणी कोणत्याही पेंटागॉनला जर जेवढ्या साईड्स असतील दिलेल्या साईडमधून जर आपण 2 जर मायनस केला तर त्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल्स आपल्याला मिळतात. म्हणजेच त्या ट्रायंगलची सम त्या पॉलिगॉनमध्ये तयार होणाऱ्या इंटिरियर अँगलची सम आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे सम ऑफ द इंटिरियर अँगल्स. पहा या ठिकाणी सम ऑफ द इंटिरियर अँगल्स 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय n-2. नाउ आय नो अ फिगर विथ साईड इज n. म्हणजेच एखाद्या फिगरला साईड जर n साईड असेल, कितीही साईड्स असू शकतात पेंटागॉनला, जर अ फिगर विथ साईड इज n, त्या फिगरला n साईड जर असेल, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द इंटिरियर ऑफ अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन. म्हणजेच कोणत्याही पेंटागॉनच्या इंटिरियरचं अँगल्सचं आपल्याला जर मेजर जर काढायचं असेल, लक्षात घ्या, द सम ऑफ द मेजर्स ऑफ इंटिरियर अँगल्स. म्हणजे कोणत्याही पॉलिगॉनच्या इंटिरियर अँगलची जर आपल्याला मेजर जर काढायचं असेल तर 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय n-2. लक्षात घ्या, या ठिकाणी n म्हणजे काय, बरेच जण कन्फ्यूज होतात. व्हॉट इज मीन बाय n सर. n इज इक्वल टू
नंबर ऑफ द साईड्स ऑफ द पॉलिगॉन, म्हणजेच त्या पॉलिगॉनच्या साईडमधून, लक्षात घ्या, त्या पॉलिगॉनच्या साईड्समधून जर 2 मायनस जर केले आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ट्रायंगल्स मिळतात. बरोबर आहे. मग आता सम ऑफ द इंटिरियर अँगल जर हे कसं काढणार, तर 180ला त्या पॉलिगॉनमध्ये तयार होणाऱ्या अँगल्सनी काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे, तरच आपल्याला काय मिळेल, त्या पॉलिगॉनच्या इंटिरियर अँगल्सचं मेजर आपल्याला मिळेल. आता एखादं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. पाहत आहे, हा एक या ठिकाणी पॉलिगॉन आहे, हा पॉलिगॉन आहे. फाइंड द सम ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन, हा एक क्वेश्चन आहे आपल्याला. पाहूया. फॉर्म्युला आहे आपला, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑफ द पॉलिगॉन इज इक्वल टू 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय n-2. आता n म्हणजे काय, n इज इक्वल टू नंबर ऑफ द साइड्स ऑफ पॉलिगॉन. नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू 7. काउंट करूया. 1 2 3 4 5 6 अँड 7. देअर आर द 7 साइड्स ऑफ अ पॉलिगॉन. मग आता या ठिकाणी तयार होणारा अँगल काय असणार आहे, n-2. n इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, n इज इक्वल टू साइड्स ऑफ पॉलिगॉन. म्हणजेच पहा आता 7 साइड्स आहेत, 7-2 म्हणजेच नंबर ऑफ द साइड्स आहे 7, आणि अँगल्स आपल्याला ट्रायंगल्स पाहिजे, त्यामधले ट्रायंगल्स काउंट करायचे आहे. पाहूया आपण. 1 2 3 4 अँड 5. तुम्हाला आधीच सांगितलं की जर साईड्समधून जर 2 मायनस केले तर त्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल्सचे नंबर्स आपल्याला मिळेल. म्हणजेच देअर आर द 5 ट्रायंगल्स इन अ पॉलिगॉन. पहा आता 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय 7-2. लक्षात घ्या, 7-2 आपण या ठिकाणी केले. 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय 7-2 आहे. 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय 7-2 होईल 5 इज इक्वल टू 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 900. म्हणजेच या पॉलिगॉनमध्ये तयार होणाऱ्या इंटिरियर अँगल्सचं मेजर असणार आहे, या पॉलिगॉनच्या इंटिरियर अँगलचं मेजर असणार आहे 900 डिग्री. लक्षात आलं का? म्हणजे अशा प्रकारे इंटिरियर अँगलचं मेजर आपल्याला या ठिकाणी काढता येते. थँक्यू.